तर नमस्कार मित्रांनो, मी सुशील आपला ट्रॅव्हल बिडू आपले स्वागत करतो ट्रॅव्हल बिडूच्या एका नव्या भागात। ही आहे 16 जूनची माझी चिपळूणची ट्रिप आणि त्या चिपळूणच्या ट्रिपमध्येच मी हा भाग रेकॉर्ड केलेला आहे। तुम्हाला काय, मला स्वतःलाही इतकं आश्चर्य वाटलं आहे की 16 जूनच्या ट्रिपमध्ये इतकं सुंदर असं निळशार आकाश आणि हे पांढरे ढग, हा सीनच एकदम भारी मला कॅप्चर करायला मिळाला। असा सीन माझ्या 21 मेच्या महाड ट्रिपमध्येही मला एकदाही कुठे पाहायला मिळाला नाही। संपूर्ण ढगाळ वातावरण होतं तेव्हा। चला आता आपण कशेडी बोगद्याच्या एंट्री पॉईंटला आलेलो आहे। इथे अवजड वाहनांना नो एंट्री आहे, त्यामुळे अगदी एकदम बॅरिकेडिंग केलेलं आहे। एकदम हळूहळू आपल्या गाड्या घेऊन जायला लागतात आहे। किती जागा ठेवली आहे बघा। अगदी इथे 11 वाजून बरोबर आता 24 मिनिटं झालेली आहेत। थोडी जास्त जागा ठेवायची ना, टेम्पोवाले घुसतात ना। टेम्पो छोटा टेम्पो जाऊच शकतो रे। आपल्याकडे वाहतूक नियम कोणीच पाळत नाही। इकडून तिकडून गाड्या घुसवत असतील आणि मोठे गाड्यावाले पण गाड्या घुसवत असतील, म्हणून ही सगळी उपाययोजना केलेली आहे। म्हणजे ते इतके मोठे मोठे कॉन्क्रीटचे ब्लॉक बसवले, ते क्रेन शिवाय हलवता येणार नाहीत। चांगली गोष्ट आहे। चलो भाई लोग, अभी हा अप्रोच ब्रिज पण सुरुवातीचा पण स्लॅब टाकतात आहे, तो पण झालेला आहे। हा मधला पण थोडासा आता सगळे स्पॅन्स टाकलेले आहेत, म्हणजे जवळजवळ। मी तेच म्हणत होतो, आता हे रोड जर व्यवस्थित झाले ना, एकदम सुळसुळीत झाला तर मग आपले अजून 10 मिनिटं अजून वाचतील। आता इथे जास्त वेळ जातोय ना कानेडा रस्त्यामध्ये। एसटी कुठे चालली बाबा? अरे वा, वरती मंदिर दिसतंय ते घाटातलं। हा, गाव आहे एक छोटं इथे। मग एसटीला तिकडून यायला रस्ता दिला, सोडलं असेल म्हणजे लोक काहीतरी करून तिकडे गावात जात असेल। डोंगरावर ना ते डार्क दिसतंय, एकदम सावली पण एकदम गडद हिरवा रंग दिसतोय। जिथे सावली नाही तिथे एकदम पोपटी रंग दिसतोय। ही झाडं पण कशी उभीच्या उभी सरळ मस्त दिसतात एकदम। अशी जागा पाहिजे कुठेतरी। डाव्या बाजूचा पण इकडे रोड पूर्ण झालेला आहे। हा ब्रिज पण पूर्ण झालेला आहे। आता दोन्ही बाजूचा ब्रिज पूर्ण झालेला आहे, पेवमेंट पण पूर्ण झालेली आहे। तसं बऱ्याच लोकांनी आता कशेडीचा बोगद्याचा अपडेट दिला आणि सगळ्यांना माहीत झालं आहे आता कशेडी बोगदा बोथ वेज चालू झालेला आहे। एकच बोगदा चालू झाला आहे पण दोन्ही ट्रॅफिकसाठी। दुसरा बोगद्याचं पण काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे, पण अजून तो सुरू झालेला नाही आहे। ब्रिज पूर्ण झाला आहे, डाव्या बाजूचं पण पूर्ण झालं आहे, पेवमेंट डांबरीकरण झालेलं आहे। मित्र शूटिंग करतोय थांबून। आपलं किती वेळा शूटिंग झालं याचं आता। लाईट पण लावलेले आहेत, लेन मार्किंग पण केलेली आहे। मध्ये लेनवरती काही ठिकाणी रिफ्लेक्टर आहेत, मध्ये पिंप ठेवलेत, ड्रम्स ठेवलेत।
पंपावर पण रिफ्लेक्टर लावलेले आहेत. पहिला बोगदा आहे मुंबई गोवा हायवेवरती. बाकी कुठेच बोगदा नाही. एवढा केला म्हणून हा, ट्रॅफिक जाम मेहनत केली. व्यवस्थित काही ठिकाणी बोगदे केले तर एकदम. पण जाऊ दे, आपला हा मार्ग ग्रीनफील्ड नाही आहे, त्यामुळे काय जो एक्झिस्टिंग होता त्याच्यावरच कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. ग्रीनफील्ड प्रोजेक्ट असता तर नवीन कुठून मार्ग काढला असता लोकांनी माहीत नाही. दोन्ही बाजूला सुरू झाल्यापासून आता, म्हणजे मी कधी आलो होतो जेव्हा पहिला अपडेट दिला होता कशेडी बोगद्याचा, तेव्हा चालू झाला होता. त्याच्या महिन्याभरात आलो होतो मी. त्याच्यानंतर आत्ता येतो या बोगद्यातून.